नुसती तुपाबरोबर जरी खाल्ली ना तरी सुद्धा तोंडात विरघळणारी रवा इडली, यात न सोड्याचा वापर केलेला आहे न इनोचा। सुपर सॉफ्ट इडली कशी करायची आपण बघूया। वेलकम टू मसाला टेल्स। सगळ्यात आधी आपण रवा इडलीचा बेस बनवून घेऊया। इकडं कढईमध्ये मी 1 चमचा तेल गरम केलेलं आहे। तेल गरम झालं की त्यात मोहरी, थोडंसं जिरं, उडदाची डाळ, मोहरी, जिरं थोडंसं तडतडलं, डाळ लाल झाली की आपण यात हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालणार आहोत। आपण आता हे डाळ भाजून घेऊया। डाळ थोडीशी खमंग झाली पाहिजे। आता यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। हा छान परतून झाला की यात आपण जो रवा आहे, हा 1.5 वाटी रवा आहे। मोठी वाटीने 1.5 वाटी रवा। रवा आपल्याला आपण नॉर्मली उपमा करतो तेव्हा कसं भाजतो तसं भाजायचं नाहीये, फक्त एक थोडं शेकलं पाहिजे, गरम झाला पाहिजे, रवा फुलला पाहिजे, तेवढंच, कलर बदलायचा नाही। रवा गरम झाला की आपण हे काढून घेऊया आणि आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आपण हे पूर्ण थंड करून घेणार आहोत। त्याच्यानंतरच आपण ह्याच्यात ताक घालून हे भिजवायचं आहे। आता मी हे थंड करून घेते। रवा गार होतोय तोपर्यंत आपण इथे सागू करून घेऊया। ह्याच्यासाठी गाजर, बिनीस, कॅप्सिकम आणि मी इथं स्वीट कॉर्न घेतलेलं आहे। तुम्ही बटाटा घेऊ शकता, फूल घेऊ शकता, कांदा घेऊ शकता। आणि ह्याच्यासाठी एक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यासाठी मी मिक्सरच्या पॉटमध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, थोडंसं पुदिना, थोडेसे फुटाणे आणि 1 चमचा आलं घेतलेलं आहे। तुम्ही कांदा खात असाल तर कांदा लसूण या स्टेजवर ह्याच्यात घालू शकता। मी यात कांदा लसूण स्किप केलेला आहे। आता आपल्याला हे बारीक वाटण करून घ्यायचं। मी ह्याची पेस्ट करून घेते। इथं ही आपली भाजीची पेस्ट रेडी आहे। आता आपण भाजी करायला घेऊया। भाजी करायला मी इथं कुकरमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की यात जिरं, मोहरी घालून घ्यायची आहे। जिरं मोहरी तडतडली थोडीशी की यात खडा गरम मसाला घालायचा आहे। यात काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, मोठी विलायची मी थोडीशी अशी क्रश करून घेतलेली आहे आणि हे सगळं आपल्याला हलकं परतून घ्यायचं आहे। यात मी एक लांब चिरलेली हिरवी मिरची घातली आहे। ही फारशी तिखट नाही आहे, तुम्ही तुमच्या तिखटाच्या टेस्टच्या हिशोबाने तिखट ॲडजस्ट करू शकता। आपले मसाले आणि हिरवी मिरची परतली की यात थोडीशी हळद घालायची आहे। हळद घालून आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण मी यात घालून घेणार आहे। हे वाटण आपल्याला छान ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। हे छान परतलं गेलं पाहिजे। आता इथे तुम्ही बघू शकता आपलं वाटण छान परतलं गेलं आहे, त्याचा कलर सुद्धा बदलला आहे आणि ते कुकरच्या बॉटमहून आपोआप सुटतं आहे। आता या स्टेजवर मी इथं आपण जे चिरून घेतलेले भाज्या आहेत, आधी भाज्या घालून घेते आणि भाज्या पण मसाल्याबरोबर परतून घ्यायचेत आपल्याला। हे इथं मी यात चिरून ठेवलेले भाज्या घालते। यात गाजर आहे, बीन्स आहेत, स्वीट कॉर्न आहे, कॅप्सिकम आहे, तुम्ही फूल घालू शकता, आलू घालू शकता, कांदा घालू शकता, बीटरूट घालू शकता, तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ती भाजी घालू शकता। आता हे छान आपण मसाल्याबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे, हा एकदम फाईन बारीक चिरलेला आहे। आता यात आपल्या टेस्टप्रमाणे थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ, काळं मीठ नक्की घाला, काळं मीठाने एक छान टेस्ट येते। आता परतलेला मसाला, भाज्या आणि मीठ सगळं आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। एकदा व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, ह्याच्याने आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं। आता आपण या भाजीमध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत। भाजी शिजायपुरतं पाणी घालायचं आहे आणि हा जो सागू असतो हा थोडासा नॉर्मलपेक्षा थोडासा पातळ असतो। पाण्याची क्वांटिटी ॲडजस्ट करून आपण झाकण बंद करून 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। आता इडलीसाठी आपण रवा भिजवून घेऊत। रवा पूर्ण गार झालेला आहे। आता मी याला ताकात भिजवते। तुम्ही 1 वाटी दही आणि 2 वाटी पाणीसुद्धा घालू शकता किंवा डायरेक्टली एकाला 3 वाटी ताक असं घालू शकता। मी हे हाताने छान कालवून घेते आहे। शक्यतो हातानेच कालवा ह्याला, म्हणजे गाठी राहत नाहीत आणि एकसारखं रवा जो आहे तो एकसारखा भिजतो सगळीकडनं। ताक थोडंसं प्रमाण आपल्याला जास्ती ठेवायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता ही अशी आपल्याला कन्सिस्टन्सी, फ्लोई कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। कमीत कमी तासभर तरी आपण हे सोडणार आहोत। हा जर चांगला फुलला तर आपल्याला यात न सोड्याची गरज पडती न इनो घालायची गरज पडती। आता मी ह्याला झाकून ठेवून देते। हे बघा 1 तासानंतर किती छान फुलला आहे हा रवा, तुम्ही इथं बघू शकता। आपण थोडासा सैल हा ठेवला होता पण हा छान फुगला आहे। आता आपण ह्याची इडली करायला घेऊया।
यात मी चवीपुरतं मीठ घातले. आपण मीठ घातलेलं नव्हतं सुरुवातीला. मीठ घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे आता छान मिक्स झालं आहे. मी इकडे हे तट्टे इडलीचं पात्र घेते. तुमच्याकडे साध्या इडलीचं पात्र असेल तर तुम्ही त्याच्यातसुद्धा लावू शकता. इथे माझ्याकडे हे तट्टे इडलीचं पात्र आहे. हे सहज आपल्याला मार्केटमध्ये मिळतं. हे त्याला ढोकळा पात्र असं सुद्धा म्हणतात. मी ह्याच्या प्लेट्सला ग्रीस करून घेते. सगळ्या प्लेट्सना आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. सगळे प्लेट्स छान ग्रीस झाले की आपण त्यात जे रवा इडलीचं बॅटर आहे ते बॅटर घालून घ्यायचं आहे. बॅटर आपल्याला किती थिकनेस ठेवायचा इडलीचा त्या हिशोबाने आपण बॅटर घालू शकतो. मी सगळ्या प्लेट्समधनं बॅटर घालून घेते. हे सगळ्या प्लेट्समध्ये मी बॅटर घालून घेतलेलं आहे आणि मी प्लेट सगळे स्टँडमध्ये सेट करून घेते. एकीकडे मी स्टीमरसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी हे स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवून देते. इथे राईस कुकरमध्ये पाणी छान गरम झालेलं आहे. आता मी हे तट्टे इडलीचं स्टँड यात ठेवून देऊन झाकण. आता एक 8 ते 10 मिनटानंतर आपण ह्याला चेक करून घेऊया आपली इडली वाफली आहे की नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या छान वाफलेत, एकदम मऊ आणि फ्लफी झालेले आहेत. हे मी आता प्लेटमधनं इडली काढून घेऊन सर्व करून घेते. हे खूप सोप्या पद्धतीने सुटतात कारण आपण ऑलरेडी प्लेटला ग्रीस केलेलं आहे. आपण जसं ढोकळा काढतो त्याच पद्धतीने पहिले आपण साईड सोडवून घेणार आहोत, म्हणजे आपली इडली ॲज इट इज नीट निघते. इथे तुम्ही बघू शकता किती नीटली आपली इडली निघाली आहे. खूप इझिली हे सुटतं, ह्याच्यात काहीही प्रॉब्लेम होत नाही आपल्याला. मी साईड सोडवून घेतलेले आहेत. आता मी हे सर्व करून घेते. मी इकडं आज मिक्स भाजीच्या सागूबरोबर आणि टमाट्याच्या चटणीबरोबर सर्व केलेलं आहे. ह्याच्यावर तूप घालून नुसतं तुपाबरोबर सुद्धा तुम्ही ही इडली सर्व करू शकता. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.